आमचा विकसित महाराष्ट्राचा कौल आहे. ज्या पद्धतीने पंतप्रधान मोदी साहेबांनी देशामध्ये एकंदरीत विकासाची पावलं धडाधड उचलायला सुरुवात केलेली आहे. लोकांना विकास पाहिजे, नुसता टीकेवर लोकांचा आता विश्वास राहिलेला नाही. काहीतरी कन्स्ट्रक्टिव्ह काम झालं पाहिजे ही सामान्य माणसाची अपेक्षा आहे. ज्या पद्धतीने देवेंद्र फडणवीसजी राज्याचे मुख्यमंत्री या नात्याने आणि रवींद्र चव्हाण प्रदेश भाजपाच्या अध्यक्ष या नात्याने ज्या पद्धतीने कामाचा धडाका लावलेला आहे त्याला प्रतिसाद लोकांनी या ठिकाणी दिलेला आहे. आणि आपण पाहिलं राज्यामध्ये सर्वात जास्त प्रमाणात नगराध्यक्ष आणि नगरसेवक जे आले ते भाजपाचे आलेले आहेत आणि त्यामुळे भोकर याला काही अपवाद राहायचा प्रश्नच उद्भवत नाही. भोकर हा मला माझ्यावर प्रेम करणाऱ्यावर आणि आमची कन्याश्रीच्या चव्हाण आमदार या ठिकाणच्या आहेत त्यांच्यावर मनापासून साथ देणारे जे लोक या ठिकाणी आहेत. भोकरच्या आगामी 5 वर्षाचा जो काही विकासाची संकल्पना आहे ती पूर्णत्वास निर्णय बाबतीमध्ये लोकांचा कल आपण पाहिला आणि भोकरमध्ये काय अपवाद जर वगळले तर मला वाटतं की लोकांची साथ भरपूर मिळालेली आहे आणि बहुमताने नगराध्यक्षसुद्धा चांगल्या मताधिक्याने निवडून आलेला आहे. जनतेचे आभार मानते. त्याच्या तुलनेमध्ये नांदेडमध्ये फारसं भाजपाला यश मिळालं नाही. नांदेडमध्ये भाजपाकडे आज 2 नगरपालिका आणि बाकीचे 3 नगरपालिका कोंडलवाडीचे 3 नगरपालिका आणि इतर 2 अशामुळे 5 नगरपालिका या भोकर आपल्या भाजप ताब्यामध्ये आहेत. इतर ठिकाणी कदाचित काही समन्वयाचा अभाव असावा, माहिती घ्यावी लागेल नेमकं काय घडलं आहे कशामुळे. पण स्थानिक आमदारांवर त्या जबाबदाऱ्या सोपवल्या होत्या की त्यांनी आपापल्या मतदारसंघ पाहावी अशी अपेक्षा आहे आणि त्यामुळे कुठे काय कोण कमी पडलं आहे किंवा नेमकं काय घडलं आहे लवकरच आम्ही त्याची बैठक घेऊ. अन्य ठिकाणी सुद्धा कारण येणाऱ्या महापालिकेला सुद्धा ही पाहतो निश्चित पॉझिटिव्ह परिणाम याचा. भाजप पुरस्कृत आहे असं मानेल मी आज काही सांगू शकत नाही, त्यांचा बोलणं झाल्यावर मी सांगू शकेन. पण सकृतदर्शनी तर निश्चितच ही तिकीट वाटपामध्ये ज्या काही गोंधळ झालेला आहे काही ठिकाणी त्याच्यामुळे काही दुष्परिणाम झालेले मी नाकारत नाही. महानगरपालिकेची देखील निवडणूक पार पडणार आहे. महायुतीचा काय फॉर्म्युला ठरला आहे? नाही, महायुती असायची चर्चा आमचे स्थानिक जे लोकप्रतिनिधी आहेत ते आणि शिवसेनेच्या 2 बैठका झालेल्या आहेत. अद्याप तो निर्णय झालेला नाही. पण मला वाटतं आजच्या निवडणुकीनंतर जे चित्र दिसते महाराष्ट्रामध्ये ते लक्षात घेता नांदेडमध्ये सुद्धा सगळ्याच राजकीय जी काही युतीमध्ये जे पक्ष आहेत त्यांनी भूमिका घ्यावी आणि महाराष्ट्राचा किस्सा सुद्धा नांदेड महापालिकेमध्ये आपल्याला गिरवता येईल अशा पद्धतीने सकारात्मक वातावरण निश्चित निर्माण झालेलं आहे. साहेब, टीका करणारे जे नेते होते त्यांनी कंदर सुद्धा त्यांना तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं GK न्यूज मराठी. साथ जनतेची, भूमी महाराष्ट्राची.